तर 6 मध्येच आपलं काम थांबावं असं मला वाटतं. दंडभेद हे वेदनादायी असतं. आमचे प्रोफेशनलिझम आहे आणि ते काम आम्हाला नक्की करावं लागतं त्या परिस्थितीप्रमाणे, सिच्युएशन प्रमाणे. तर मला असं वाटतं की येणारा सण उत्सव हा उत्साहात साजरा पार पडाल. आणखी तुमच्या काही डाऊट असेल तरी तुम्ही विचारू शकता. आम्ही पोलीस प्रशासन हे गणपती उत्सवाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या विभागाला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. आपल्या हा उत्साह आनंदात पार पडतील अशी अपेक्षा करतो. दुसरी गोष्ट जे आपण बऱ्याच जणांनी विचारलं, वेळेची मर्यादा. तर वेळेची मर्यादेबाबत आता मी साहेबांनी बोलले, परत मी पण बोलतो. आपल्याला कसं आहे, गणपतीत समजा 2-3 दिवस भेटतात. अजून तशी काही ऑर्डर आलेली नाही, नोटिफिकेशन झालेलं नाही, परंतु दरवर्षीच्या अनुभवानुसार 2-3 दिवस आपल्याला भेटतात. गौरी गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्थी. तर त्या दिवशी 12 वाजेपर्यंत असतं, बरोबर आहे. 12 वाजेपर्यंत असतं तरी सुद्धा आपली हाऊस मजा ही पूर्ण होत नाही. त्यावेळी 12ला आपण जेव्हा बंद करत होतो त्यावेळी तुम्ही 1 वाजेपर्यंत ठेवता, आणि ज्या दिवशी 10 वाजेपर्यंत असतं त्या दिवशी तुम्हाला 10:30-11 वाजे असतात. तर एक आपण पहिल्यापासून एक मनाची अशी तयारी ठेवा की इतर दिवशी आपलं 9:30 वाजेपर्यंत जाईल, म्हणजे तुम्ही ते 10 वाजता बंद करा. बरोबर. तेव्हा आपल्याला आता पोलिसांनी एक अर्धा तास एक्स्ट्रा दिलेला आहे आणि आपल्याला आता 10 वाजता बंद करायचं आहे. आणि लास्टच्या दिवशी 11:30 हे अर्धा पोलिसांची टायमिंग आहे समजा, आणि आमच्यातर्फे तुम्हाला एक्स्ट्रा अर्धा तास 12 वाजेपर्यंत. ते आपली मानसिकता म्हणजे आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होईल आणि आपल्या आनंदात विसर्जन नाही येणार. थोडस इकडे तिकडे होतं तरी पण सर्वांनी या गोष्टीचं तंतोतंत पालन करून एकमेकाला सहकार्य करत. त्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही मिरवणूक काढू शकता. आम्ही 6 वाजेपर्यंत तुम्हाला 6 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत काही विचारणार नाही. सकाळी 6ला सुद्धा मिरवणूक काढली आपण अलाउड करणार नाही. दुसरं असं की सर्व गणेश मंडळांनी परवानग्या घेणं अपेक्षित आहे. जर एखाद्या मंडळाबाबत एखादा अनुचित प्रकार घडला आणि आपण कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावं लागत असेल तर आपण गणेश मंडळ किंवा गणेश मूर्ती स्थापन करण्यासाठी आपण परवानगी घेतली होती का, तिथून सुरुवात होणार आहे. तर त्यामुळे ते ऑनलाईन जी गणेश मंडळाची पूर्व परवानगी आहे ही सर्व गणेश मंडळांना माझा आग्रहाचं आव्हान आहे की सर्वांनी ऑनलाईन प्रोसिजर आहे तर ती प्रोसिजर आणि त्याला रिलेव्हंट डॉक्युमेंट जोडून परिणाम होत आहे हे आपणच ठरवलं पाहिजे. त्याकरता आपण सगळ्या आपल्या नव्या पिढीला आपण एक आदर्श दिलेला पाहिजे की जी पारंपरिक जे आपण विसरत चाललेलो आहे